तेच. बस नाही बस नाही संपलं एवढंच, डेटा मला जे सायन्स. बोलायचं आहे त्याच्यासाठी शब्द मला आठवत आहे ना, मी सांगतो बरोबर. ओके, बाकी कोणाला काय आयडिया? फ्युचर यूज साठी त्याचा काही आपल्याला यूज करता येईल, त्या आपण ज्या गोष्टी एक्सट्रॅक्ट करतोय डेटामधून, त्या डेटा सायन्स मध्ये आपण बघू शकतो. ओके, कोणाला काय ॲड करायचं यामध्ये? येस. मॉडिफिकेशन, अपडेशन, त्यानंतर क्लिनिंग वगैरे, डेटा क्लिनिंग. कुठे बघितलं ते तुम्ही कुठे पाहिलं? मॉडिफिकेशन वगैरे करतात ना डेटामध्ये. काय परत परत? नाही पाहिलं नाही मी, जस्ट सांगतेय. पुष्कर, काय माहिती आहे याबद्दल? पुष्कर की एकच आहे क्लासमध्ये पुष्कर? येस सर. काय माहिती आहे का म्हणतोय? नाही सर. ओके ठीक आहे, मी सांगतो, काय अडचण माहिती नसेल तरी. ठीक आहे, पहा, डेटा सायन्स, टेक्स्ट विसरून जा, हे हेडलाईन जनरेट झालेले आहे. ओके, सो कोणी डेफिनेशन विचारली किंवा कोणी विचारलं, शक्यतो इंटरव्ह्यूमध्ये डेफिनेशन विचारत नाही, बट लेट इट बी क्लिअर की माहिती असू द्या की एक्झॅक्ट की तुम्ही डेटा सायन्स डोमेनमध्ये किंवा फील्डमध्ये काम करतात, तर वॉट एक्झॅक्टली द डेटा सायन्स. ओके, सो इट्स नॉट अ द स्टँडर्ड डेफिनेशन, बट इट्स नो सिम्पल डेफिनेशन आहे, जे तुम्हाला समजायला आणि लक्षात ठेवायला पण इझी जाईल, किंवा इन फ्युचर जर कुठे कोणी विचारली तर लगेच क्लिक होईल माइंडमध्ये. So best definition or the simple definition of data science, it is a process of extracting the knowledge and the insights from the data by using the scientific methods. ओके, ही प्रोसेस आहे ज्या प्रोसेसच्या थ्रू ना डेटापासून आपण नॉलेज आणि इन्साइट्सना एक्स्ट्रॅक्ट करतो किंवा काढून घेतो. ओके, बाय युझिंग सम सायंटिफिक मेथड्स. सो त्या मेथड सायंटिफिक कोणकोणत्या आहेत? तर मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, स्टॅटिस्टिक्स, आणि फोर्थ व्हिज्युअलायझेशन टूल्स. आणि त्यामध्ये लाईक टूल्स, व्हिज्युअलायझेशन टूल्स किंवा लायब्ररी पॅकेजेस म्हणत असाल तर मॅटप्लॉटलिब, सीबन यासारखे आहेत. ओके, हे झालं डेटा सायन्सच्या डेफिनेशनबद्दल. कोणी विचारत असेल तर त्या केसमध्ये यू कॅन एक्सप्लेन इन दिस मॅनर. ओके, देन सेकंड, डेटा. ओके, सो बेसिकली डेटा इज द इन्फॉर्मेशन दॅट हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू दॅट इट्स इफिशियंट फॉर द मोमेंट अँड द प्रोसेसिंग. ओके, सिम्पल, हे आता एकदम ना स्टँडर्ड लँग्वेज असेल किंवा थोडं डोक्यावरनं जात असेल. सिम्पल, तुम्ही मोबाईलमध्ये एक सिम्पल काढलेली फोटो असेल, इट्स अल्सो अ डेटा. ओके, तुम्हाला कोणी टेक्स्ट केलं असेल, इट्स अल्सो अ डेटा. तुम्हाला कोणाचा मेल रिसीव झाला असेल, इट्स अल्सो अ डेटा. ओके, तुम्ही कॅप्चर केलेली फोटो डिलीट केलेली असेल बट तो डेटा क्लाउडला सेव्ह झाला असेल, सो इट्स अल्सो अ डेटा. ओके, घरच्यांनी कोणी ना व्हॉट्सॲपवरती बिल पाठवले असेल इन फॉर्म ऑफ इमेज, इट्स अल्सो अ डेटा. एखादा तुम्ही ऑडिओ और व्हिडिओ फाईल तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड केली असेल, इट्स अल्सो पार्ट ऑफ डेटा. ओके, सो डेटा इज एव्हरीवेअर. ओके, तुम्ही मोबाईलचं इंटरनेट ऑन केलं तर तो पण एक प्रकारचा डेटाच आहे. ओके, बट दॅट इज समथिंग डिफरंट, वी आर नॉट डिस्कसिंग दॅट पार्ट. ओके, डेटा म्हणजे अशी कोणती इन्फॉर्मेशन, ओके, जिनं एखाद्या फॉर्ममध्ये ट्रान्सलेट केली जाते किंवा कन्वर्ट केली जाते, जिनं डेटा प्री प्रोसेसिंगसाठी किंवा मुवमेंटसाठी इझी असेल किंवा इफिशियंट असेल. ओके, आता एखाद्याला काही डिटेल्स मला पाठवायचे आहेत, इट्स ऑलरेडी एका पेजवरती आहे, तर मी त्याची इमेज कॅप्चर करून लगेच त्याला पाठवू शकतो. काही टाईप करायचं आहे तर मी टेक्स्ट फॉर्ममध्ये मी तो मॅसेज त्याला कन्वे करू शकतो. सो डेटा माइट बी एनी फॉर्म, तो स्ट्रक्चर असेल, अनस्ट्रक्चर्ड असेल, सेमी स्ट्रक्चर असेल, डझंट मॅटर, बट तो अशा फॉर्ममध्ये असेल जो मुवमेंटसाठी आणि प्रोसेसिंगसाठी इझी फॉर्ममध्ये असेल. क्लिअर? डेटा. येस सर. सो डेटा मे बी एनिथिंग, अनस्ट्रक्चर्ड, स्ट्रक्चर, वॉट एव्हर इट विल बी. सो आपण आणखी डीप डाईव्ह करू की स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय. सो बेसिकली स्ट्रक्चर डेटामध्ये CSV फाईल आणि एक्सेल फाईल येतात. ओके, स्ट्रक्चर डेटा म्हणजे अशा टाईपचा डेटा ज्या डेटामध्ये ना रो आणि कॉलम्स आहेत. ओके, बेस्ट एक्झाम्पल CSV फाईल, ज्याला आपण कोमा सेपरेटेड फाईल म्हणतो, किंवा सेकंड एक्सेल फाईल.
त्यानंतर सेकंड टाईप आहे ज्याला आपण अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणतो. अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे लाईक ज्यामध्ये ना रो कॉलम किंवा टेबल्स नसतात किंवा डेटा हा टॅब्लर फॉर्मॅटमध्ये नसतो. सो बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस इट विल बी लाईक इमेज, व्हिडिओ, ऑडिओ अँड द टेक्स्ट. अनस्ट्रक्चर्ड डेटा यामध्ये. ओके, देन लक्षात असू द्या इन फ्युचर जर तुम्हाला जर वेळ भेटला तर इमेज प्रोसेसिंगसाठी ओपन सी व्ही नावाची लायब्ररी आहे जी शिकाल तर नक्की बेनिफिट होईल तुम्हाला डीप लर्निंगमध्ये. ओके, ओपन सी व्ही लक्षात असू द्या. जर पॉसिबल असेल तर नक्की लर्न करा इन फ्युचर. ओके, त्याचे कमांड वगैरे जर तुम्ही पाहिलात इन फ्युचर तर लाईक CV2, IMRead आणि इमेज पाथ वगैरे अशा कमांड्स असतील ते तुम्ही नंतर पाहून घ्या. सो डोंट वरी अबाउट दॅट. तुम्हाला वेळ असेल तर नक्की शिका किंवा मी त्याबद्दल सांगेन पुढे. ओके, देन आणखी डेटा स्ट्रक्चर्समध्ये आय मीन नॉट एक्झॅक्टली द डेटा स्ट्रक्चर इट्स नो इट विच कम्स अंडर द टाईप्स ऑफ डेटा. सो अदर टाईप्स ऑफ डेटा लाईक HTML असेल, देन व्हिडिओ. ओके, सी जिथे ना तुम्ही व्हिडिओ ॲनालिटिक्स वगैरे करता त्या केसमध्ये ना डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही पकडत नाहीत. ओके, आणि तो ॲनालिसिस करत नाहीत तर तो व्हिडिओ मल्टिपल फ्रेम्समध्ये कन्वर्ट केला जातात. ओके, अँड यू नो दॅट फ्रेम्स आर नथिंग बट अगेन वी आर गोइंग टू कन्वर्ट इन टू द न्यूमेरिकल फॉर्मॅट. ओके, आणखी गोष्ट टेक्स्ट तर हे तुम्हाला समजतात ते राईट आहे बट मशीन ऑर कम्प्युटर डझंट अंडरस्टँड द टेक्स्ट. सो टेक्स्ट वी नीड टू कन्वर्ट इन टू द नंबर्स. ओके, और द टेक्स्ट वी नीड टू सेव्ह इन द फॉर्म ऑफ व्हेक्टर्स. ओके, त्यासाठीच आपल्याकडे व्हेक्टर DB आहेत, पाइनकोन डेटाबेस असेल, MongoDB ॲटलास असेल, यासारखे भरपूर व्हेक्टर डेटाबेस आहेत जे की व्हेक्टर डेटाना स्टोअर करतात. बेसिकली व्हेक्टर डेटा इज नथिंग बट डेटा हा तुमचा न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये असेल. ओके, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये नाही, न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये. आपण NLPमध्ये पाहू की हे टेक्स्ट फॉर्मॅट काय आहे, त्यानंतर व्हेक्टर एम्बेडिंग काय आहे, या गोष्टी आपण NLPमध्ये पाहू. पण सध्या इतकं माहिती असू द्या की आपण टेक्स्ट डेटा आहे तो आपण व्हेक्टर डेटाबेसमध्ये इन फॉर्म ऑफ व्हेक्टर स्टोअर्स करतो. त्यासाठी जे काही डेटाबेस आहेत ते पाइनकोन डेटाबेस आहे, MongoDB ॲटलास, यासाठी मल्टिपल डेटाबेसेस आहेत. हे दोन सांगितले बिकॉज आय हॅव वर्क ऑन बोथ द डेटाबेस MongoDB ॲटलास अँड पाइनकोन DB. Then semi-structured data. Okay, semi-structured data, the best example will be again JSON, JavaScript object notation, and then HTML. Okay, so those all things come under the types of data. Clear? Yes, sir. Yes, sir. Okay, so clear that part, that which is no example given for the JSON, and you people already know the JSON. JSON is again nothing but again the dictionary. Then machine learning किंवा मशीन लर्निंग आपण का वापरतो. सो मशीन लर्निंगची डेफिनेशन सांगायची असेल तर इट इज द ब्रांच ऑफ AI based on the idea that system can learn from the data, identify pattern and make decision with the minimum human intervention. ओके, सी मशीन लर्निंग हे ब्रांचेस आहे AIची. ओके, ज्या केसमध्ये काय केलं जातं, जे काय मशीन्स असेल, कम्प्युटर्स असतील किंवा जे काय सिस्टम असेल हे डेटापासून ना लर्न आय मीन शिकेल त्या डेटापासून काहीतरी, त्या डेटापासून तो पॅटर्न फाइंड आउट करेल, त्यामध्ये काहीतरी नॉर्मॅलिटीज ॲबनॉर्मॅलिटीज काहीतरी तो त्यापासून शिकेल. ओके, नवीन पॅटर्न जनरेट होतील किंवा नवीन पॅटर्न त्याला आयडेंटिफाय करायला मिळतील आणि त्या बेसिसवरती तो डिसिजन काहीतरी घेईन, फ्युचर काहीतरी प्रेडिक्ट करेल विथ झिरो ह्युमन इंटरव्हेन्शन ऑर मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन. ओके, क्लिअर, दॅट कम्स अंडर द मशीन लर्निंग. ओके, आणखी यामध्ये मशीन लर्निंग वी यूज टू अंडरस्टँड द ह्युमन बिहेवियर. ओके, मशीन लर्निंग थ्रू आपण ह्युमनचं बिहेवियर पण अंडरस्टँड करू शकतो. ओके, जस्ट वन इम्पॉर्टंट नोट हिअर, ऑल दी मशीन लर्निंग मॉडेल्स आर प्रेडिक्टिव्ह मॉडेल. लक्षात घ्या, सगळे जे काय प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स आहेत ते मशीन लर्निंग मॉडेल्स आहेत, बट ऑल प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स आर नॉट ML मॉडेल्स. आय एम रिपीटिंग माय पॉईंट, all ML models are predictive models, but all predictive models are not only ML models. ते मे बी डीप लर्निंगचे पण मॉडेल असू शकतील, NLPचे मॉडेल पण असू शकतील किंवा आणखी जनरेटिव्ह मॉडेल्स पण असू शकतील. ओके, बट मोर टेक्निकली स्पीकिंग ML models may be the predictive models, but all predictive models are not only ML models. Okay, in machine learning we use numerical data. That is point also important, which we have already discussed while learning at the time of encoding. ज्यावेळेस तुम्हाला एन्कोडिंग वगैरे सांगितलं होतं त्यावेळेस तुम्हाला हे सांगितलं होतं की मशीन लर्निंग मशीनमध्ये मशीन फक्त ना
न्यूमेरिकल डेटा अंडरस्टँड करते, टेक्स्ट नाही. दॅट्स वाय वी आर कन्वर्टिंग टेक्स्ट इन टू द नंबर्स अँड द प्रोसेस इज कॉल्ड ॲज, काय म्हटलं होतं, टेक्स्ट नंबर्समध्ये प्रोसेस जी कन्वर्ट करतो त्याला प्रोसेसला काय म्हणतो, एनकोडिंग डिकोडिंग. राईट, एनकोडिंग टेक्निक्स. तर त्यामध्ये आपण मल्टिपल मेथड्स पाहिल्या होत्या आणि मी सांगितले आपण त्या बऱ्यापैकी वरच्यावर. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट की यामध्ये कोणातरी डाऊट असेल की हे कसं आलं. मशीन लर्निंग ह्युमन बिहेवियर कसं अंडरस्टँड करते. बेस्ट एक्झाम्पल. ओके, सो तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली कधी? हो सर. नो Yes, sir. ऑर येस? येस येस. ओके, सो जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर त्या केसमध्ये ना एखादं प्रोडक्ट जर तुम्ही कार्डमध्ये ॲड केलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला काहीतरी रिकमेंडेशनमध्ये की सिमिलर युजर अल्सो बाय दिस अशा टाईपच्या युजरनी हे सोबत बाय केलं आहे. ओके, किंवा यासोबत हे पण बाय करा, रिकमेंडेशन, राईट. किंवा सपोज तुम्ही यूट्यूब ओपन केलं तर रिकमेंडेड फॉर यूज. ओके, किंवा जस्ट ॲझम तुम्ही एखाद्या यूट्यूबवरती एज्युकेशनल कंटेंट सर्च केलं किंवा एखादी हॉरर मूवी सर्च केली आहे. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट यूट्यूब ओपन कराल नेक्स्ट टाईम, त्यावेळेस ऑब्वियसली देअर आर हाय चान्सेस की तुमच्या फीडमध्ये तसंच कंटेंट असेल जे तुम्ही या अगोदर सर्च केलं असेल, लाईक हॉरर असेल किंवा एज्युकेशनल कंटेंट असेल, जे तुमच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये कंटेंट असेल त्या रिलेव्हंटच कंटेंट तुम्हाला तुमच्या फीडमध्ये दिसेल. ओके, कारण यूट्यूबचे अल्गोरिदम असेच काम करतात. सेम केस हॅपन विथ द इंस्टाग्राम. ओके, तुम्ही ज्या प्रकारच्या रील्सवरती टाईम जास्त स्पेंड करतात तशाच टाईपचे रील्स तुम्हाला जास्त फीड्स होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे काय म्युच्युअल कनेक्शन्स असतील किंवा जे काय तुमचे फॉलोविंग जे असतात ते जे काय रील्स लाईक करतात त्यांच्यावरती त्यांचा वॉचिंग टाईम जास्त आहे, तेच रील्स तुमच्या फीडमध्ये येतात पहा. ओके, लाईक बाय धिस. ओके, त्यानं लाईक केले, ह्यानं लाईक केले आणि तेच तीच रील्सना तुमच्या फीडमध्ये येतात. द रिझन इज दॅट की त्यांना कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग काम करते. ओके, एक ग्रुप ऑफ युजर आहे, त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा काही गोष्टींना मॅच करतात, त्यांची मे बी थॉट ऑफ फ्रिक्वेन्सी असेल, एरिया ऑफ इंटरेस्ट असेल किंवा काहीतरी असेल, या गोष्टी मॅच करतात. सो इट्स वर्क ऑन दी कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग आणि तशाच प्रकारचं कंटेंट, तशाच प्रकारच्या रील्स, तशाच प्रकारचा डेटा तुम्हाला फीड केला जाईल. ओके, तरच तुम्ही पाहाल, राईट. किंवा अनदर एक्झाम्पल देतो, सपोज तुम्ही हॉरर कंटेंट सर्च करतात नेटफ्लिक्सवरती, हॉरर मूवी, आणि मी जर तुम्हाला कॉमेडी जर मूवी सर्च करत असाल तर तुम्ही नेटफ्लिक्स यूज कराल? नाही सर. राईट. सो समोरचा ज्यामध्ये इंटरेस्टेड आहे ते जर तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर जो एंगेजमेंट टाईम आहे ओके युजरचा तुमच्या प्लॅटफॉर्मवरती तर तो वाढेल. ओके, त्यासाठीच पहा फ्लिपकार्ट, अमेझॉनसारखे किंवा जे काही ऑनलाईन ई कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत ते मल्टिपल स्ट्रॅटजीज वापरतात. ओके, कस्टमरचा एंगेजमेंट टाईम वाढवण्यासाठी वेबसाईटवरती. आताची एक टेक्निक सांगितली, रिकमेंडेशन असेल किंवा कोलॅबरेटिव्ह फिल्टरिंग असेल किंवा मग आणखी एक गोष्ट आहे त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, आय एम नॉट शुअर, ए बी टेस्टिंग म्हणतात त्याला किंवा बकेट टेस्टिंग पण म्हणतात, ज्यामध्ये एकाच प्लॅटफॉर्मचे लाईक जस्ट टेकिंग अनदर एक्झाम्पल, लिंक्डइन आहे, त्या वेबसाईट किंवा त्या प्लॅटफॉर्मचे 2 पेजेस तयार करायचे. ओके, आणि कोणत्या पेजेसवरती परफॉर्मन्स चांगला हे चेक करायचं. ओके, ज्याचा परफॉर्मन्स चांगला असेल ते डन करायचं. सो विच कम्स अंडर द ए बी टेस्टिंग. ओके, और बकेट टेस्टिंग पण म्हणतात. जेणेकरून समोरच्याला माहिती होते युजरचा जो काय टाईम आहे तो या पेजवरती तो टाईम जास्त स्पेंड करतो आहे. टॉकिंग अबाउट द फ्लिपकार्ट आणि अमेझॉन, क्रॉस सेलिंग आणि अपसेलिंग, जे काही तुमचं एखादं स्पेसिफिक एक्स बजेट केलेलं असतं तर त्या बजेटपेक्षा तुम्हाला वरती आणखी डीपमध्ये डीप डाईव्ह करून सांगतो. जस्ट ॲज तुम्ही एखादं प्रोडक्ट किंवा एखादा मोबाईल परचेस करण्यासाठी अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती गेला, सो तुम्ही कीवर्ड्स यूज केले सर्च करण्यासाठी. ओके, आणखी हे सांगेल अपकमिंग लेक्चर्समध्ये किंवा वेळ भेटला तर हे कीवर्ड्स कसे काम करतात. ओके, किंवा यासाठी लाईक तुम्ही गुगलला सर्च करत असाल मेडिकल शॉप तर पुढे ॲटोमॅटिकली येते नियर मी. ओके, किंवा इन मुंबई किंवा इन पुणे असं काहीतरी येते. सो इट डिपेंड्स ऑन युअर सर्च हिस्ट्री. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, इट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन दी नेक्स्ट सेंटेन्स प्रिडिक्शन. ओके, हा बर्डचा पार्ट आहे, BERT. ओके, बर्ड लँग्वेज मॉडेल, जे की बर्ड प्री ट्रेन मॉडेल, जे की NLPमध्ये तुम्ही पाहाल, ट्रान्सफॉर्मर्स वगैरे. सो त्यामध्ये आहे बर्ड लार्ज, बर्ड बेस असेल, मी सांगेन, डोंट वरी अबाउट दॅट पार्ट. ओके,
सो सध्याचं जे काय गुगल आहे ना ते बर्डवरती काम करते. ओके, बेस्ट एक्झाम्पल देतो, मी तर सर्च करतो. ओके, सो भरपूर स्लो चालते. ठीक आहे, मी मेडिकल सर्च केलं तर काय आलं पुढे? मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल इन्शुरन्स, मेडिकल बिल, मेडिकल सर्टिफिकेट फॉर्म, कोडिंग, लोगो, काउन्सिल ऑफ इंडिया. ओके, सो हे जे काय चालू आहे ना नेक्स्ट सेंटेन्स प्रिडिक्शनवरती, सध्याचं गुगल पण ना असंच यावर काम करतं आहे, प्रिडिक्शन, मासिक मॉडेल वगैरे अशा भरपूर गोष्टी आहेत, आपण नंतर डिस्कस करू. सध्या एवढं डीपमध्ये जायला नको, नाही तर तुम्ही म्हणाल अरे एवढं डेटा सायन्स वास्ट आहे का. ओके, सो मी कंट्रोल ठेवून रॅपअप करतो. ओके, सो आपण सांगत होतो की ह्युमन बिहेवियर. सो क्रॉस सेलिंग आणि अपसेलिंगबद्दल बोलत होतो. एखादा डिव्हाइस जर तुम्ही सर्च करत असाल फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरती आणि तुमचे जर कीवर्ड्स असतील लाईक मोबाईल अंडर लाईक 20,000. ओके, सो या केसमध्ये फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन काय करेल तर तो 20,000चे मोबाईल दाखवेनच. ओके, तो असे पण मोबाईल दाखवेन कधी कधी जे ना 10,000च्या खालचे आहेत, जे एकदम बकवास आहेत. ओके, आणि ते असे पण मोबाईल दाखवेन जे तुमच्या बजेटच्या बाहेरचे आहेत, लाईक 25-30 हजारचा पण तो मोबाईल दाखवेन. ओके, व्हॉट यू विल डू, तुम्ही चेक कराल फीचर. तो एक्झॅक्ट प्राईसचे म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही 15,000चे म्हणतात ना, एक्झॅक्ट 15,000चा तो मोबाईल कधीच दाखवणार नाही. सर्च करून बघा की गिव शो मी अ मोबाईल ऑफ 50,000 और 15,000. तो एक्झॅक्ट प्राईसचा मोबाईल कधी दाखवणार नाही. तो त्यासोबत वरचे पण दाखवेन आणि खालचे पण दाखवेन, एक्झॅक्ट फक्त कधी दाखवणार नाही. सो जस्ट ॲझूम तुम्ही ना चेक केला, तुमचं म्हणजे सपोज 15,000चं होतं. ओके, त्यासोबत तो 20,000चा पण दाखवतो आहे, राईट. तुम्ही चेक करणार 15,000चे फीचर्स काय आहेत, लाईक XYZ काहीतरी फीचर्स असेल, जो त्यानं 10,000चा रिकमेंड केला, त्यामध्ये फीचर चेक कराल तर ते एकदमच ना लो क्वालिटी किंवा एकदमच ना आउटडेटेड वाढेल. सो तुम्ही काय कराल, जे काय ॲडव्हान्स दाखवते ना जे फीचर्स नेक्स्ट मोबाईल जो की 20,000चा किंवा 25, त्याचे तुम्ही फीचर्स चेक कराल, थोडे ॲडव्हान्स वाटतात. ओके, सो व्हॉट यू विल डू, ज्याचं बजेट 15चं होतं तो 25,000चा मोबाईल परचेस करतो. सो यामध्ये फायदा आहे रिटेलरचा, सेलरचा, ई कॉमर्स वेबसाईटचा. ओके, इनडायरेक्टली लॉस आहे कस्टमरचा. मे बी त्यांच्याकडे तो जरी मोबाईल येत असेल, इट्स अगेन अ बेनिफिट, बट इफ यू सी ज्याचं बजेट 15चं होतं तो 25चा मोबाईल परचेस करतो आहे. ओके, सो यावरती पण ना ML मॉडेल्स किंवा ML काम करतं, रिकमेंडेशन इंजिन असेल, ह्युमन बिहेवियर ॲनालिसिस असेल, सगळ्यावरती ML काम करतं आहे. सो तुम्हाला जर वाटत असेल की आपण ना सोशल मीडियावरती आहोत आणि जर सिक्युअर आणि सेफ आहोत, तर यू आर क्वाईट आउटडेटेड असं म्हटलं तरी चालेल. कारण वन्स यू स्विच ऑन द डेटा ऑफ युअर मोबाईल, युअर प्रायव्हसी विल बी ओव्हर. ओके, सो तुम्ही अशा एजमध्ये राहतात जे डिजिटल एज म्हणतात. ओके, जिथे ना तुमची प्रत्येक फोटो जरी मोबाईलमध्ये क्लिक झाली असेल ना तर ते ॲज अ डेटा म्हणून कुठं ना कुठं सेव्ह होते. सो यू आर नॉट सेफ. लक्षात असू द्या, जर ना एकदम सोशल मीडिया ॲडिक्टेड पर्सन असाल तर तुमची ना प्रत्येक केलेली ॲक्टिव्हिटी, तुम्ही प्रत्येक केलेले काही असेल, म्हणजे नॉर्मल केले गुगल सर्चेस असेल, तुम्ही कॅप्चर केले मोबाईलमध्ये फोटो असेल, काही असेल, तो डेटा जरी तुमच्या मोबाईलमध्ये डिव्हाइसमध्ये तुम्ही डिलीट केला असेल तरी तो डेटा कुठं ना कुठं बॅकअपला किंवा क्लाउडला नक्कीच सेव्ह होतं. त्यासाठी जर तुम्हाला आठवत असेल, एखादी गॅलरीमध्ये जर इमेज जर डिलीट केली असेल तर थर्ड पार्टी ॲप्लिकेशन भरपूर आहेत जे गॅलरीमधनं इमेज डिलीट केली पण ना तुम्हाला काढून देतील. इव्हन दो तुम्ही बिनमधनं जरी डिलीट केलं असेल ना तरी ते पण काढून देणारे तुम्हाला सॉफ्टवेअर भरपूर मिळतील. ओके, सो तुम्ही जर वाटत असेल की ते फोटोज किंवा ते काय गोष्टी होत्या, तो जो डेटा होता तुमच्या डिव्हाइसमध्ये होता तो तुम्ही डिलीट केला आहे, रिमूव्ह केला आहे, बिनमधनं सुद्धा रिमूव्ह केला आहे. सो डेटाचे नामोनिशान कुठंच नाही, नथिंग लाईक दॅट. यू आर नॉट सिक्युअर, डेटा इज ऑलरेडी अवेलेबल ऑन द क्लाउड. हो, ओके, आणि तो डेटा कोणीतरी यूज करतं आहे तुमच्या सर्च हिस्ट्री पाहण्यासाठी, तुमची ना अख्खं प्रोफाईल चेक करण्यासाठी. आय थिंक रिसेंट एक कुठेतरी न्यूज ऐकली, आय एम नॉट शुअर अबाउट, मला जर ते पाठवली ना किंवा रील का न्यूज, आय एम नॉट शुअर, बट मला ते पाठवलं नक्की शेअर करेल. कोणीतरी एक लीड आहे, आय थिंक फ्रॉम युरोपियन कंट्री, तिने काहीतरी ना टिंडरवरती काहीतरी डेटिंग करत होती. ओके, सो तिला जो जसा पाहिजे होता तसा भेटला. त्यानंतर ना तिनं काहीतरी ते ब्रेकअप वगैरे काहीतरी झालं असेल म्हणून तिनं परत क्लोज केलं. ओके, आणि परत तिनं टिंडर ब्रेकअप होतं ते ब्रेकअप केलं आणि परत तिनं टिंडर ऑन केलं. ओके, आणि परत तिला तसे फीड किंवा तसे भेटत नव्हते जी की ती सर्च करत होती. ओके, त्यानंतर परत नाही तिनं टिंडरला मेल टाकला. ओके, आणि सांगितलं जे काय माझा जुना डेटा आहे ना तुमच्याकडं तो डेटा मला पाहिजे.
ओके, मला पास्ट ॲक्टिव्हिटी माझ्या पाहायच्या किंवा माझा जुना डेटा मला पाहायचा आहे. ओके, सो युरोपियन कंट्रीजमध्ये डेटाबद्दल ना एकदम रूल्स स्ट्रिक्ट आहे ॲज कम्पेअर टू इंडिया. इंडियामध्ये एकदम सगळं ना असं फिरस्ती आहे. ओके, घ्या उचला असं म्हटल्यासारखं. बट युरोपियन कंट्रीजमध्ये डेटा ब्रिचेस किंवा डेटा याबद्दलचे रूल्स एकदम स्ट्रिक्ट आहेत. सो नंतर लगेच नाही, पण आय थिंक 1-2 महिन्यानं का होईना तिला ना तिचा डेटा मिळाला टिंडरकडनं. आणि यू विल ऑल्सो सरप्राईज की तिला पण स्वतःबद्दल जेवढं माहिती नव्हतं तेवढं टिंडरला तिच्याबद्दल माहिती होतं. प्रत्येक ॲक्टिव्हिटी, प्रत्येक गोष्ट टिंडरनं ट्रॅक केली होती तिची. ओके, सो असं काहीतरी 800 पेजेसचा डेटा टिंडरनं तिला पाठवला होता. जेवढं तिला 800 का 8000 आय एम नॉट शुअर, बट तेवढा डेटा तिनं जनरेट केला होता आणि तेवढा डेटा नंतर टिंडरनं तिला पाठवला होता. सो यू कॅन इमॅजिन की डेटा काय करू शकतो आणि काय नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की आय एम ऑल्सो युझिंग अ गुगल ड्राईव्ह, सगळं सेफ आहे, नथिंग. तुमचं गुगल अकाउंट ऑलरेडी शेअर आहे, कुठेतरी क्लाउडवरती डेटा आहे, कोणीतरी तुमचा डेटा ना ऑब्झर्व करतं आहे. ओके, आणि त्यापासून तुम्ही गोष्टी कोणीतरी ना मॉडेल ट्रेन करेल किंवा काहीतरी तुमच्या इन्साईट्सपासून कोणीतरी शिकतं. अनदर थिंग, तुम्ही म्हणत असाल मी तर व्हिजिट केलो, तिथं केलो, इट्स ऑल कॉन्फिडेन्शियल, नथिंग. गुगल इज 24/7 तुमच्यावरती आईच आहेत. तुम्ही कुठेही जा, लगेच रेड फॉर दिस प्लेस म्हणून येईल. तुमचा डेटा लगेच तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही कुठं व्हिजिट केलं किंवा कुठं नाही. यावरती विश्वास नसेल तर एक काम करा, तुम्ही जो काही तुमचा अँड्रॉइड फर्स्ट टाईम घेतला होता, मे बी 10 वर्ष अगोदर घेतला असाल, आणि तुम्हाला चेक करायचं की 21 ऑगस्ट 2014ला तुम्ही कुठं होतात. आत्ता चेक करायचं असेल तर मी चेक करून दाखवतो. कुणाला टेस्ट करायचं आहे? 21 ऑगस्ट 2014ला 10:47 रात्री कुठं होतात जर ट्रेस करायचं असेल तर मी आत्ता ट्रेस करून दाखवतो. कुणाला चेक करायचं आहे? कसं करतात सर? ओके, गुगल मॅपचं एक फीचर आहे. ओके, सो इन फ्युचर जर कोणाला इंटरेस्टेड असाल तर सांगतो, गो फॉर गुगल मॅप्स, गो फॉर द टाईमलाईन, एंटर द डेट, क्लिक ऑन द ओके, आणि त्या डेटला तुम्ही कुठं फिरलात, कुणासोबत होतात, कुठं बोंबलत फिरलात, सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. ओके, सो युअर प्रायव्हसी इज ओव्हर. ओके, कुणाला जर वाटत असेल मी सेफ असेल, मी सिक्युअर असेल, तर हा तुमचा मूर्खपणा आहे, बिनडोकपणा आहे, तुम्हाला काय माहिती नाही. ओके, सो आय वूड लाईक टू सजेस्ट, जेवढं तुम्हाला अवॉइड करता येईल ना तेवढा सोशल मीडिया अवॉइड करा. ओके, मी सोशल मीडियापासून तुम्हाला दूर ठेवत नाही, मी फक्त सांगतो आहे की प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हान्टेजेस असतात, तसे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. तुमची पर्सनल आणि पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ असेल किंवा पर्सनल आणि सोशल लाईफ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो तुमची पर्सनल लाईफ पर्सनलच असू द्या आणि सोशल लाईफ सोशलच असू द्या, दोन्ही एकमेकांमध्ये कधीच मिक्स होऊ देऊ नका. ओके, बिकॉज यू आर नॉट सेफ इन दिस वर्ल्ड. ओके, सो जे काय असेल तुमचं सोशल मीडिया असेल, जे काय असेल तुमचे अकाउंट तिथपर्यंतच लिमिटेड ठेवा. पूर्ण प्रत्येक तुमच्या लाईफमध्ये ना एक छोटी ना छोटी प्रत्येक मोमेंट ॲड करायची गरज नाही. ओके, स्नॅपचॅटचं बेस्ट एक्झाम्पल. स्नॅपचॅट तुम्हाला माहिती आहे डेली कित्येक लोकांचा डेटा कलेक्ट करतो आहे. ओके, कित्येक जणांतर ना एवढी सवय की प्रत्येक गोष्टीचा ना ते स्नॅप काढून टाकतात. ओके, सो यू कॅन इमॅजिन की डेली ना किती डेटा जनरेट होत असेल स्नॅपचॅटकडे. ओके, कुणाला माहीत नसेल स्नॅपचॅट काय ॲप आहे, तर हे पण आहे. नॉर्मली ना लोक फोटोज इमेज क्लिक करतात, वेगवेगळे फिल्टर्स अप्लाय करून, आणि ती इमेज सेंड करतात किंवा ती फोटो और व्हिडिओ सेंड करतात. सो इट कॅन ऑल्सो जनरेट अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा डेली, आणि तेच नंतर पुढे या कामांसाठी वापरतात. ओके, सो लेट इट बी, आय एम रॅपिंग दिस पार्ट अबाउट द डेटा. नाव कमिंग टू द रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन ऑफ मशीन लर्निंग ऑर द डेटा सायन्स. डेटा सायन्सचे असे कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत जे ना रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन आहेत. ओके, सो कम हिअर. ओके, सो रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन. सो फर्स्ट हे राईट हँड साईड पाहू नका, लेफ्ट हँड साईड फक्त पहा, कन्फ्यूज व्हाल हे वेगवेगळं काय दिसतंय. ओके, सो रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट आहे चॅटबॉट. लक्षात असू द्या, चॅटबॉट तुम्ही पाहिला असेल भरपूर ठिकाणी. जर आणखी कोणी पाहिला नसेल तर दाखवतो. कोणी पाहिलं नाही असं कोणी आहे? कोणी चॅटबॉट कोण माहीत नाही असं कोणी आहे का? ते सगळेच आहेत. माहिती सर, मग का शांत बसलात? माहिती आहे. मग तुम्ही म्हटलं की कुणाला माहित नाही असं आहे का म्हणून. ओके, मग सांगा माहीत आहे नाही काहीतरी. ओके, माहीत नसेल तर सांगतो चॅटबॉट काय प्रकार आहे. आता मी खाली स्क्रोल केलं ना, कोणी कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह माझ्यामध्ये येणार नाही रात्रीच्या 11 वाजता, पण नक्की कोणीतरी येईल.
थोडा वेट करायला लागेल, येईल कोणीतरी असेल इथं काहीतरी येईल. ओके, सो आय एम नॉट शुअर काय नाही, पण येतो तो. त्यालाच ना व्हर्च्युअल असिस्टंट म्हणतात किंवा चॅटबॉट पण म्हणतात. त्याचं काम आहे, आणि वेबसाईट लोड व्हायला लागली. ओके, त्याचं काम आहे जे काही युजर येतात किंवा जे काही कस्टमर वेबसाईट व्हिजिट करतात ना, त्यांना एंगेज ठेवणं, त्यांची हेल्प करणं 24/7 ॲज कस्टमर सपोर्ट म्हणा किंवा त्यासाठी काम करणं. ओके, सिम्पल एक्झाम्पल घेतो. सपोज मी एखादी वेबसाईट बिल्डअप करत असेल किंवा तर त्या केसमध्ये एक मी ना कस्टमर सपोर्टसाठी ते मी टॅब देतो आहे. ओके, आणि डिरेक्टली जर कस्टमर सपोर्ट एजंट आहे ना, ते जर मी डिरेक्टली त्या कस्टमरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणत असेल तर जो काही रिसोर्स हायर करायला कॉस्ट लागणार आहे ती जास्त असेल. ओके, जस्ट अजून एक उदाहरण देतो सिम्पल. माझे हे आलं पाहिलं का, हाय नीड हेल्प, वी आर हिअर इफ यू नीड अस. हे चॅटबॉटचं आहे उदाहरण. ओके, आता मला सांगा, रात्री जर 11 वाजता मला जर HSBCकडे हेल्प पाहिजे असती, हा चॅटबॉट नसता तर मला कस्टमर सपोर्टला कनेक्ट व्हावं लागलं असतं. हे एक जणाचं आहे म्हणून ठीक आहे. एक जणाला ॲट अ टाईम जर सपोज 10 लाख लोकांना जर ही जर रिक्वायरमेंट असती तर इट नॉट पॉसिबल, तर एक माणूस 10 लाख लोकांना हँडल करेल. सो त्यांना 10 लाख कस्टमर सर्व्हिस सपोर्ट हायर करावे लागले असते. जस्ट ॲझ्युम सॅलरी, आय नो की कस्टमर सपोर्टवाल्यांना जास्त नाही, मी ॲझ्युम करतो 10,000 आहे. सो 10 लाख गुणिले 10,000 किती होते, काहीतरी एक्स अमाऊंट होत असेल. इट्स क्वाईट अ बिग नंबर. ओके, पण त्याच ठिकाणी आणखी त्यामध्ये लिमिटेशन सांगतो. त्यामध्ये 8 तासाची शिफ्ट असेल, त्यामध्ये बहाणे असेल, तेवढी इफिशियन्सी नसेल जेवढी की मशीन ऑप्टिमम वेनं काम करतात. ओके, रोटेशनल शिफ्ट असतील, या त्या गोष्टी भरपूर गोष्टी येतात. ओके, बट त्याचऐवजी जर मी कस्टमर सपोर्टला जर व्हर्च्युअल एजंटनं जर रिप्लेस करत असेल तर इट्स क्वाईट गुड थिंग की हे ना 24/7 अवेलेबल असेल. हे तुमची मदत करेल. ओके, त्यामध्ये एक्स्ट्रा रिसोर्स वगैरे घालायची काही गरज नाही. एक वेळेस तुम्ही प्रोजेक्ट कंप्लीट करून घ्या आणि नंतर ना त्याला फक्त मेंटेन करत राहा. दॅट विल बी डन विदिन लिमिटेड टाईम, लिमिटेड रिसोर्सेस अँड लिमिटेड कॉस्ट, राईट. सो हे जे काय चालू दिसते ना तुम्हाला स्क्रीनवरती, इट्स ऑल्सो एक्झाम्पल ऑफ चॅटबॉट. ओके, सो असे मल्टिपल एक्झाम्पल्स आहेत. हे एक एक्झाम्पल आहे चॅटबॉटचं, जे की ना ट्रेन केलं जातं. प्रिव्हियसली ना GPT सारख्या गोष्टी येण्या अगोदर याला रासा नावाच्या लायब्ररीवरती ट्रेन केलं जायचं. बट करंटली आपल्याकडे OpenAI किंवा Gemini अशा भरपूर गोष्टी आहेत. सो करंटली वी आर ट्रेनिंग ऑल द चॅटबॉट्स ऑन सच टाईप ऑफ LLMs. ओके, सो हे जे काय स्क्रीनवरती आहे चॅटबॉटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. ओके, फाईन. सो तुम्हाला कळालं असेल की चॅटबॉट काय करतात. अशा मल्टिपल वेबसाईटवरती तुम्हाला सापडेल. हे फक्त एक HSBC एक्झाम्पल दिलं. लेट इट बी. फर्स्ट एक्झाम्पल ते चॅटबॉट, जे तुम्हाला आता जस्ट मी क्लिअर करून दाखवलं. सेकंड, फेस रिकग्निशन. ओके, तुम्ही गुगल फोटोज ते सगळे वापरत असाल तर कधी कधी ना तुम्हाला फेस रिकग्निशनसाठी येते की हीच पर्सन ती आहे का. कधी आल्यास रिकमेंडेशन 2 फोटो दाखवेल. एक फोटोमध्ये ते कोणीतरी पर्सन आहे आणि त्यासारखा जर दुसरा चेहरा दिसत असेल ना, गुगल फोटोवाला सांगेन की हीच ती पर्सन आहे का. असेल तर राईट करा, नसेल तर क्रॉस करा. ओके, तर हे फेस रिकग्निशन त्या बॅकएंडला पण डेटा सायन्स काम करते. ओके, व्हिडिओ KYC जे तुम्ही प्रायव्हेट बँकामध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी करता किंवा लोन प्रोसेसिंगसाठी तुम्ही KYC करता, व्हिडिओ KYC. सो इट्स ऑल्सो वर्किंग अंडर द फेस रिकग्निशन. किंवा जे काय ना तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा IT ऑफिसेसमध्ये जे काय फेस रिकग्निशनवरती जे काय तुमचे डेली अटेंडन्स असेल किंवा ऑफिसचे डोअर्स क्लोजिंग किंवा लॉग इन क्लोज होतात किंवा ओपन होतात. सो इट्स ऑल्सो कम्स अंडर द फेस रिकग्निशन पार्ट्स. ओके, थर्ड, डिजिटलायझेशन ऑफ एनी डॉक्युमेंट्स. OCR मी सांगितलं होतं तुम्हाला. ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. इमेजपासून PDF पासून त्यावरचे ना टेक्स्ट काढून घ्यायचे. सो द बेस्ट टूल्स टू एक्सट्रॅक्ट द टेक्स्ट फ्रॉम द इमेजेस अँड PDFs लाईक गुगल विजन, गुगल लेन्स असेल, Amazon टेक्स्ट्रॅक्ट असेल आणि PyTesseract असेल. कीप इन माइंड, PyTesseract इज ओपन सोर्स. Amazon टेक्स्ट्रॅक्ट, गुगल विजन, दोज आर ना पेड म्हणजे पैसे द्यावे लागतात. गुगल लेन्स हे तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसला आहे, माहिती असेल तर. माहिती आहे गुगल लेन्स? नसेल तर चेक करा, मोबाईलमध्ये गुगल लेन्स आहे तुमचे अवेलेबल. देन हाऊस प्राईस प्रिडिक्शन. ओके, जे काय तुमचे मशीन लर्निंग मॉडेल्स असतील, एक हाऊस प्राईस प्रिडिक्शन असेल
त्या केसमध्ये पण एम एल मॉडेल बॅकएंडला काम करतं. देन कार प्राईस प्रिडिक्शन इट्स ऑल्सो एक्झाम्पल, जे तुम्हाला न्यूजमध्ये वगैरे सांगतात की उद्या पाऊस पडेल, उद्या पाऊस पडणार नाही, ओके, 2 दिवस पाऊस पडेल किंवा काहीच होणार नाही. ओके, आय थिंक प्रिव्हियसली काहीतरी वेदर फोरकास्टिंग असायचं. इन केस ऑफ मुंबई तर हे भरपूर घडलेलं आहे. ते सांगायचे की पुढचे 3 तास जोरदार पाऊस होणार आहे आणि अख्खा दिवसभर पाऊसच नसायचा. ओके. देन आय थिंक आणि ज्यावेळेस सांगायचे की सगळं शांत असायचं, पाऊस वगैरे होणार नाही, त्या दिवशी ना पाऊस भरपूर व्हायचा. आय थिंक हे पुण्याच्या पण बाबतीत भरपूर घडलेलं आहे आणि मुंबईच्या पण बाबतीत यावर्षी. ओके, सो हे जे काय प्रिडिक्शन चालते, मे बी त्यांचं मॉडेल ना रॉंग तिने ट्रेन केलेलं असेल. आय एम नॉट शुअर अबाउट दिस, कारण ते मी ट्रेन केलेलं नाही. ओके, जे काय ट्रेन केलं असेल त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, काहीतरी ग्लिचेस असतील किंवा रॉंग प्रिडिक्शन देत असेल. ओके, सो वेदर फोरकास्टिंग और वेदर प्रिडिक्शन इट्स ऑल्सो कम्स अंडर दिस पार्ट, आय मीन रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशन ऑफ डेटा सायन्स. गुगल सर्च इंजिन, जे मग असे जे एक्झाम्पल दिलं, नेक्स्ट सेंटेन्स रिकमेंडेशन असेल किंवा गुगल सर्च इंजिन असेल, जे काय तुम्ही सर्च करता त्या रिलेव्हंटच तुम्हाला कंटेंट भेटते. सो इट्स ऑल्सो पार्ट ऑफ the high-tech real-world application which comes under the data science. Google Map recently, which I have shared. Sentiment analysis or opinion mining. Okay, suppose तुम्ही एखादं प्रोडक्ट परचेस करता ई-कॉमर्स वेबसाईटवरनं आणि त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा रिव्ह्यू सोडून जाता. प्रोडक्ट चांगलं होतं, वाईट होतं, खराब होतं, न्यूट्रल, जे काय असेल तो तुमचा रिव्ह्यू सोडून जाता. सो या रिव्ह्यूला ॲनालाइज केलं जातं आहे आणि त्यामधनं काहीतरी इनसाईट्स काढल्या जातात. ओके, की एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय, निगेटिव्ह कमेंट आली किंवा निगेटिव्ह रिव्ह्यू येतात तर कस्टमरचे काय येतात, प्रॉब्लेम काय आहे, पिन पॉईंट एक्झॅक्ट काय आहे, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर सेंटिमेंट ॲनालिसिस करतात. म्हणून म्हटलं तुमची एकही कमेंट असेल, तुमचा एकही रिव्ह्यू असेल तर इट कॅन ऑल्सो क्रिएट और जनरेट अ डेटा, आणि तो डेटा पुढे ना बिझनेस ऑप्टिमाइज करण्यासाठी किंवा बिझनेसना ग्रो करण्यासाठी केला जातो आहे डेटा. देन मेडिकल डायग्नोसिस, भरपूर ठिकाणी आहे मेडिकलमध्ये, एक नाही भरपूर गोष्टी आहेत. स्पीच रिकग्निशन, गुगल व्हॉइस असिस्टंट, हे गुगल किंवा सिरी असेल, ओके, अलेक्सा असेल, हे सगळे स्पीच रिकग्निशनवरती काम करतात. ओके, देन गुगल असिस्टंट नंतर अलेक्सा आहे, गुगल टायपिंग असिस्टंट आहे, व्हॉइस टायपिंग आठवत असेल तर तुम्ही काहीतरी बोलतात आणि तसे टेक्स्टना टाईप होतात. ओके, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्पीच रिकग्निशनमध्ये बेस्ट अल्गोरिदम आहेत. ओके, बेस्ट अल्गोरिदम फॉर द स्पीच रिकग्निशन लाईक VQ, ज्याला आज आपण व्हेक्टर क्वांटिनायझेशन म्हणतात. सेकंड आहे डायनॅमिक टाईम रॅपिंग, ज्याला DTW म्हणतात. देन आहे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क, ज्याला आपण ANN म्हणतो. परत मी याचे फुल फॉर्म सांगतो, फुल फॉर्म इथं नाहीत म्हणून. VQ स्टँड फॉर व्हेक्टर क्वांटिझेशन, VQ. देन सेकंड विल बी द डायनॅमिक टाईम रॅपिंग विच इज DTW. थर्ड ANN विच इज नथिंग बट आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. ओके, देन नेक्स्ट आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार, टेस्ला, तुम्हाला माहिती असेल तर हे ऑब्जेक्ट डिटेक्शन टेक्निकवरती काम करतं आहे. सो इट्स अगेन आविष्कार ऑफ डेटा सायन्स असं म्हटलं तरी चालेल. ML आहे, AI, भरपूर गोष्टी यामध्ये वापरल्या. स्टॉक मार्केट अनालिसिस, इट्स द कॉम्बिनेशन ऑफ ML, DL, टाईम सिरीज अँड डिफरंट टाईप्स ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये तुम्हाला स्टॉक्स खालीवर झालेले दिसतात. सो त्यावरतीच हे पण सगळं चालतं. गेमिंग मूव्ह प्रिडिक्शन, तुम्ही चेस खेळत असाल, एक साईडला तुम्ही असाल, दुसऱ्या साईडला कम्प्युटर असेल, तर तुमचे ना मूव्ज वगैरे प्रेडिक्ट करायचं काम किंवा तुमचा पुढचा मूव्ह काय असेल हे प्रेडिक्ट करायचं काम कम्प्युटर डिटेक्ट करते आणि त्यानुसार तिनं त्याची प्रत्येक स्टेप घेते तुम्हाला हरवण्यासाठी. ओके, हे एक एक्झाम्पल आहे, असे भरपूर एक्झाम्पल असतात. ॲग्रिकल्चर प्रिडिक्शन, क्रॉप पेल प्रिडिक्शन, म्हणजे कोणत्या सीझनमध्ये कधी कोणतं पीक घ्यायचं. ओके, क्रॉप पेल प्रिडिक्शन. रोबोटिक्स अँड लास्ट इलेक्शन रिझल्ट प्रिडिक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल इलेक्शनचे रिझल्ट येण्या अगोदर ना त्यांचं चालू असतं की हा जिंकेन, तो जिंकेन. ओके, सो हे काय केलं जातं, यासाठी ना सर्वे कंडक्ट केले जातात आणि त्या सर्वेच्या बेसिसवरती जो काय डेटा कलेक्ट केला जातो आहे त्या डेटापासून जे काही इन्साईट्स भेटले जातात त्या इन्साईट्सवर प्रेडिक्ट केलं जातं की इलेक्शन कोण जिंकेन, कोण हारेल. गॉट इट? येस सर. Yes, sir. Okay, those are the few applications which comes under the data science, but more than that, तुम्हाला जिथं डेटा दिसेल ना तिथं डेटा सायन्स असेल, मार्क माय वर्ड्स. ओके, जर त्या नजरेनं पाहिलात तर. ओके, अँड टुडे एव्हरीवेअर इज डेटा, मी एक्झाम्पल तर सांगितलं. आता मी तुम्हाला शिकवतोय तर इट्स ऑल्सो अ जनरेटिंग डेटा, राईट? Yes, sir. येस सर. Okay, so and we people are working in the data domain, I mean the data science domain. So कळालं डेटा सायन्स का महत्त्वाचं आहे किंवा का ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या? हो सर. Yes, sir.
देन टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. सो बेसिकली मशीन लर्निंगमध्ये 3 टाइप्स आहेत. फर्स्ट सुपरवाइज मशीन लर्निंग, सेकंड अनसुपरवाइज मशीन लर्निंग आणि थर्ड आहे रिइन्फोर्समेंट मशीन लर्निंग. ओके, मॅक्झिमम इंडस्ट्री अगोदर या 2 टाईप्सच्या ML वरती वर्क करायच्या. ओके, पण रिसेंटली त्या रिइन्फोर्समेंट मशीन लर्निंगवरती पण काम करत आहेत. ओके, प्रिव्हियसली फक्त 2 होते काही वर्ष अगोदर, बट रिसेंटली किंवा मागच्या काही वर्षापासून ते रिइन्फोर्समेंट लर्निंगवरती पण काम करत आहेत भरपूर कंपन्या. ओके, सो एकेकाबद्दल सांगतो. फर्स्ट आहे, हे 3 टाईप्स कव्हर करतो आणि आपण थांबू तिथं. ओके, फर्स्ट आहे सुपरवाइज मशीन लर्निंग. ओके, सो बेसिकली हे जर, आणि हा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये नक्की होतोय, लक्षात असू द्या. टाईप्स ऑफ मशीन लर्निंग. ओके, सुपरवाइज मशीन लर्निंग त्यामध्ये ओके, बेसिकली टाईप्स ऑफ मशीन लर्निंगमध्ये 3 मेथड्स. फर्स्ट सुपरवाइज, सेकंड अनसुपरवाइज, थर्ड आहे रिइन्फोर्समेंट. वन बाय वन पाहू. So first, supervised machine learning algorithm. If the data is labeled, then we use supervised machine learning algorithm. In this case, the target column is present. Okay. या केसमध्ये डेटा आहे तो ना लेबल केलेला असेल, आणि जिथं डेटा लेबल केलेला असेल त्या केसमध्ये आपण सुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरतो. आणि सुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदममध्ये टार्गेट कॉलम प्रेझेंट असतो. जर आठवत असेल तुम्हाला तर हाऊस प्राईस प्रिडिक्शन किंवा आपण ते हे पाहिलं होतं मेडिकल इन्शुरन्स, आठवते? हो सर. टार्गेट काय होतं कॉलम? टार्गेट कॉलम कोणता होता? टार्गेट कॉलम कोणता होता? आठवत नाही. प्राइस. हा बरोबर, लाईक प्राइस एज हे असेल, त्याचं सेक्स हे असेल, स्मोकिंग करत असेल, लोकेशन हे असेल किंवा सिटी हे असेल, तर प्राइस काय असेल इन्शुरन्सची? बरोबर. टार्गेट कॉलम होता तुमचा प्राइस किंवा अमाऊंट किंवा रक्कम जे काय असेल ते. ओके, सो लक्षात असू द्या, परत मी पॉईंट करतोय, लेबलमध्ये डेटाला लेबलिंग केलं असेल इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट व्हॅरिएबलमध्ये. डिपेंडेंट व्हॅरिएबल म्हणजे असा व्हॅरिएबल जो तुमचा टार्गेट और आउटपुट कॉलम असेल. इंडिपेंडेंट व्हॅरिएबल म्हणजे टार्गेट सोडून जे काय तुमचं येतं आहे ते सगळं तुमचं इंडिपेंडेंट व्हॅरिएबलच्या मध्ये आहे. आता डिपेंडेंट व्हॅरिएबल म्हणजे मागची जी मी केस सांगितली त्यामध्ये तुमचं अमाऊंट असेल. ओके, किंवा जो काय तुमचे प्राईस प्रिडिक्शन असेल, तुमची प्राईस जी असेल ती डिपेंडेंट व्हॅरिएबल. इंडिपेंडेंटमध्ये प्राईस सोडून जी बाकी सगळ्या गोष्टी येतात, एज असेल, सेक्स असेल किंवा मग सिटी असेल, लोकेशन असेल, या सगळ्या बाकीच्या गोष्टी इंडिपेंडेंटमध्ये येतात. आणि हेच लेबल केलं आहे, एक इंडिपेंडेंट आणि दुसरे डिपेंडेंट. महत्त्वाची गोष्ट, सुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये डेटा हा लेबल फॉर्ममध्येच असतो. त्यामध्ये 2 टाईप्सचे व्हॅरिएबल्स असतात, इंडिपेंडेंट आणि डिपेंडंट. अनदर थिंग की आपण सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये डेटा लेबल आहे त्यामुळे आपण सुपरवाइज ML फॉलो करतो. यामध्ये टार्गेट कॉलम प्रेझेंट असतो. क्लिअर? सुपरवाइज मशीन लर्निंग. येस सर. Yes, sir. देन अनसुपरवाइज मशीन लर्निंग अल्गोरिदम. ओके, सो बेसिकली किंवा असे ओके सुपरवाइजमध्येच आणि डिटेलमध्ये सांगतो. हे झालं सुपरवाइजमध्ये की लाईक लेबल डेटा असेल त्यामध्ये इंडिपेंडंट आणि डिपेंडंट व्हॅरिएबल असतील. आणखी एक गोष्ट आहे सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये. सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये 2 टाईप्स येतात, रिग्रेशन टाईप अँड क्लासिफिकेशन टाईप. रिग्रेशन टाईपमध्ये ज्या ठिकाणी तुमचा फक्त आणि फक्त एकच टार्गेट कॉलम असेल. ओके, आणि त्यामध्ये फक्त न्यूमेरिकल डेटा असेल जो की कंटिन्युअस डेटा असेल. आपण जे प्राईस पाहिजे मेडिकल इन्शुरन्सचे लाईक 1000, 2000, 10,000 अशी काहीतरी असेल. हा न्यूमेरिकल डेटा आहे जो की कंटिन्युअस डेटा आहे. पण हा जर प्रॉब्लेम जर क्लासिफिकेशनमध्ये मला कन्वर्ट करायचं असेल तर आय कॅन कन्वर्ट द प्राईस ऑफ मेडिकल इन्शुरन्स शुड बी मीडियम, हाय और लो, राईट. सो हा कॅटेगरिकल डेटा झाला. हा क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम होता. हा बायनरी असेल किंवा मल्टी क्लास असेल, दॅट इज समथिंग डिफरंट, बट इट्स अ कॅटेगरिकल डेटा इन टार्गेट कॉलम अँड दॅट केस कम अंडर द क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. सो मी सांगितलं सुपरवाइज मशीन लर्निंगमध्ये 2 टाईप्स असतात, रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन. रिग्रेशनमध्ये जो काय तुमचा न्यूमेरिकल डेटा आहे टार्गेट कॉलममध्ये तो डेटा तुमचा कंटिन्युअस असतो किंवा न्यूमेरिकल फॉर्ममध्ये असतो. बेस्ट एक्झाम्पल कार प्राईस प्रिडिक्शन किंवा इन्शुरन्स प्राईस प्रिडिक्शन. क्लासिफिकेशनमध्ये ज्या काय तुमच्या टार्गेट कॉलम आहे त्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅटेगरीज प्रेझेंट असते. बायनरी म्हणजे एस ऑर नो असेल, ॲप्रोडिक्नायल असेल, अशा टाईप्समध्ये. जर मल्टी क्लास क्लासिफिकेशन असेल तर त्यामध्ये हाय, मीडियम, लो
अशा टाईपच्या कॅटेगरीज प्रेझेंट असतील. गॉट इट? Yes, येस sir. सर. हे झालं रिग्रेशन क्लासिफिकेशनमध्ये. त्यानंतर जस्ट हिट झालं माइंडमध्ये म्हणून सांगतोय, बायनरी आणि मल्टी क्लास पण इथं मी कव्हर केलं आहे. ओके, वेदर प्रिडिक्शन, स्टॉक प्राईस प्रिडिक्शन हे पण ना रिग्रेशनमध्ये ते लक्षात ठेवा. ओके, जर आउटपुट कॉलम हा न्यूमेरिकल असेल आणि डेटा जर कंटिन्युअस फॉर्ममध्ये असेल तर. नेक्स्ट, सुपर एस एम एल, जस्ट रिसेंटली वी हॅव फिनिश. लो डायमेन्शनल डेटा. ओके, इंटरलॉक विचारलं तर माहिती सुद्धा. लो डायमेन्शनल डेटा म्हणजे असा टाईपचा डेटा ज्यामध्ये नंबर ऑफ रोज आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ कॉलम्स. ओके, तर नंबर ऑफ रो जास्त असतील ॲज कम्पेअर टू नंबर ऑफ कॉलम्स, तो डेटा म्हणजे लो डायमेन्शनल डेटा. हाय डायमेन्शनल डेटा म्हणजे असा डेटा ज्या ठिकाणी नंबर ऑफ कॉलम्स आर ग्रेटर दॅन रोज, आणि अशा केसेसलाच हाय डायमेन्शनल डेटा म्हणतात. क्लिअर? येस सर. Yes, sir. जिचा हाय डायमेन्शनल डेटा असेल त्या केसमध्ये आपले नॉर्मल अल्गोरिदम काम करत नाहीत. सो त्यासाठी तुम्हाला सपोर्ट वेक्टर मशीन किंवा मल्टीनॉमिनल नेव्ही बायस किंवा NLP मध्ये भरपूर अशा टेक्निक्स आहेत ज्याचा यूज करून तुम्ही यासोबत डील करू शकता. ओके, आणखी सुपर मशीन लर्निंगमध्ये कोणकोणते अल्गोरिदम येतात पहा. लिनियर रिग्रेशन हा रिग्रेशन टाईप आहे. लॉजिस्टिक रिग्रेशन हा क्लासिफिकेशन टाईप अल्गोरिदम आहे. के नियरेस्ट नेबर हा रिग्रेशन आणि क्लासिफिकेशन टाईप अल्गोरिदम आहे दोन्ही पण. ओके, डिसिजन ट्री इट्स अल्सो क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन टाईप ऑफ अल्गोरिदम. रँडम फॉरेस्ट सेम, इट्स अल्सो क्लासिफिकेशन रिग्रेशन. अडॅबोस्ट इट्स अल्सो क्लासिफिकेशन अँड द रिग्रेशन. ओके, अडॅबोस्ट इट्स अल्सो कॉल ॲज adaptive boosting. Then GradABoost, it's called as gradient boosting. It's also again classification and regression. XGBoost, it's called as extreme boosting. Again classification and regression type of algorithm. Then SVM stand for the support vector motion. It is also classification and the regression algorithm. Last, which is nothing but the NBA, which is also called as Navy Bayes algorithm. So it's only a classification type of algorithm. Clear? Yes, sir. Yes, sir. ओके, सो जे काय झालं आज ते क्लिअर आहे. हो सर. Oh, sir. ओके, आणि हो इट्स सर. क्वाईट इम्पॉर्टंट आणि ह्यूज सिलेबस आहे. सो डोंट वरी, स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल. ओके, आय कॅन अंडरस्टँड थेरॉटिकल आहे बट बोर होणार नाही. सो आय विल बी टेकिंग केअर फॉर दॅट पार्ट. मशीन लर्निंग जरी असेल तरी डेटा सायन्सपेक्षा जास्त इंटरेस्टिंग करायचं काम माझं. ओके, आणि शेवटपर्यंत लक्षात राहील तुमच्या मशीन लर्निंगमध्ये काय पाहिलं, काय शिकलं, काय नाही. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. फक्त जस्ट डेटा सायन्स इंट्रोडक्शन असावं, माहीत हवं, आणि फक्त ना तुमच्या डोक्यामध्येच पाठ टाकावा की व्हॉट इज डेटा सायन्स. सो आज एवढंच काम होतं, आणि उद्या तर आपण कंटिन्यू करतच राहिलेले अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग असेल आणि रिइन्फोर्समेंट मशीन लर्निंग असेल, आणि पुढे आणखी डीप डाईव्ह करत राहू. एनी डाऊट, एनी क्वेश्चन till the portion which we have covered? No, sir. Yes or no? नो सर. Okay, Sir. No, sir. fine. So shall we stop here? येस सर. Yes, sir. Okay, so याच्या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला